दीड वर्ष तुझ्या तालावर तुम्हाला नाचवलंयस, बर मेहनत करायला लावली, ओ घाम फुटलाय. बापरे आता कुठं प्रेम तुला दिसतंय तर मला थोडं शायनिंग मारायला काय हरकत नाही का? तू माझ्या प्रेमात जो काय होता सारंग ज्याच्यामुळे तुला घाम फुटला पण आता ऐश्वर्यालाच घाम फुटायला लागला Oh God. सध्या ऐश्वर्याच्या हातात काहीच नाही. बिचारी माया आहे, ती लाईमलाईट घेते. ऐश्वर्याला रणदिवेंच्या घरात यायला दुसरा काही मार्ग नाहीये. त्यामुळे मला संशय येतो या बदलामागे ना काहीतरी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मजाची नीलम. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026च्या रेड कार्पेटवर एक गोड जोडीने एंट्री घेतली. कशी आहात तुम्ही? आता तू गोड जोडी गोड हा शब्द जरा ऐकायला थोडस अवघड जात होतं पण ठीक आहे. पण असं नाही झालं पाहिजे, कारण आता तुझे सर्वोत्कृष्ट शेजारी कोण आहे? सून मिळणार आहे तुला. हा ते पण आहे. स्वघोषित सर्वोत्कृष्ट सून, स्वघोषित पुरस्कार आहे. ऐश्वर्याने स्वतःच घोषित केलेला आहे बर की सर्वोत्कृष्ट सून. पण आपण बघूया पुरस्कार पुढे तुला जाहीर ना झाला. हे बोलताना लाज वाटली पाहिजे कशाला? कारण सारंग आता ना ऐश्वर्या प्रेमात पडलीये सारंगच्या, तरी तू असं म्हणतोस की स्वयं घोषित वगैरे Come on. दीड वर्ष तुझ्या तालावर तुम्हाला नाचवलंयस, बर मेहनत करायला लावली, ओ घाम फुटलाय. बापरे आता कुठं प्रेम तुला दिसतंय तर मला थोडं शायनिंग मारायला काय हरकत नाही का? ठीक आहे. ठीक आहे. पण या अवॉर्ड साठी किती एक्साइटेड खूप जास्त एक्सायटेड आहे. म्हणजे गेल्या वर्षी माझा जरा हेल्थ इश्यू होता त्यामुळे मी छान एन्जॉय करू शकले नाही, बट येस या वर्षी मी रेड कार्पेट छान एन्जॉय करते. माझ्या सगळ्या को ऍक्टर सोबत आहे, सो खूप मजा येते मला. तिला बघून मला छान वाटतंय. गेल्या वर्षी तिला नॉमिनेशन होतं, ती बक्षीस जिंकली होती, डिझर्विंग आम्हाला माहितीच होतं. आणि बिचारीची तब्येत चांगली नव्हती तर तिला बघून वाईट वाटत होतं. यावेळी तिला जे करायचं होतं ते सगळं स्वतः केलंय. सगळं फॅब्रिक पासून डिझाईन पर्यंत सगळं. माझी दिसते छान. इतकी छान गोड टीम आहे. माझी रिया कॉस्ट्युम स्टायलिस्ट, देन माझी मेकअप आर्टिस्ट माधुरी, देन माझी हेअरस्टायलिस्ट प्रणाली, देन त्याच्यानंतर नाव सांग पटकन बाळ. त्यानंतर ज्योती. सो ही जी रिया, त्याच्यानंतर माधुरी, ज्योती, प्रणाली ह्या ज्या चौघी आहेत यांनी इतकं छान मला सजवलंय खरंच है ना. ऍब्सोल्युटली. माझ्या सो थँक्यू सो मच गाईज. तुम्ही नसता आज तर म्हणजे मी इतकी रिलॅक्स होते ना, आणि त्यात असा येतो ना स्ट्रेस की ओ गॉड आता काय करायचंय वगैरे, पण त्या चौघींनी जे काय कमाल केलंय. तू माझ्या प्रेमात जो काय होता सारंग ज्याच्यामुळे तुला घाम फुटला पण आता ऐश्वर्यालाच घाम फुटायला लागला गॉड. सारंग तिच्या प्रेमात पडला की नाही या लुक मध्ये? ऑफकोर्स पडला. सारंग पहिल्या दिवसापासून ऐश्वर्याच्या प्रेमात आहे. ऐश्वर्यालाच त्याची किंमत कळली नव्हती. या रूपात का हा तिला कायम सारंग प्रेमातच होता. पण प्रतीक्षाला या रूपात पाहून उदय प्रेमात पडला. इतकी सुंदर दिसते. ओ सो क्यूट. ऍक्च्युली मला सुद्धा ना, आय एम सो सॉरी, मला ते प्रेमात पडल्यामुळे असं खूपच जरा घाम फुटलाय. आय एम सो सॉरी. सो हा काय होतं की सतत ऐश्वर्या आपली चिडचिड, हे कांड वगैरे, ह्याला मार त्याला मार, पण आता जी ऐश्वर्या आहे जी बदलली आहे, मला स्वतःला करताना खूप छान वाटतंय. कशी काय बदलू शकते ग तू? गरज बदलली का? ही बदलाची जननी आहे. सध्या ऐश्वर्याच्या हातात काहीच नाही. बिचारी माया आहे, ती लाईमलाईट घेते. ऐश्वर्याला रणदिवेंच्या घरात यायला दुसरा काही मार्ग नाहीये. त्यामुळे मला संशय येतो या बदलामागे ना काहीतरी. आय एम नॉट शुअर की हा बदल खरा आहे की खोटा, पण तुर्तास ती माझ्या प्रेमात आहे. त्यामुळे सारंग आनंदी आहे. सारंगचं शेत फुललेलं आहे. रेड कार्पेटवर मोठा खुलासा हे झालंय आता. हो हो, तो तर खुलासा सगळ्यांनाच झालेला आहे ऍक्च्युली की आलेली ऐश्वर्या ऐश्वर्या खरंच चांगी आहे की नाही ते मात्र बघायला तुम्हाला रोज रात्री 10:30 10:30 वाजता वाजता घरोघरी मातीच्या चुली बघावं लागेल. पण मला सांगा, किती एन्जॉय करताय हे आजचं रेड कार्पेट, आणि किती दिवसापासून प्रिपरेशन सुरू होती ही सगळी? खूप दिवसापासून प्रिपरेशन सुरू होतं. ऍक्च्युली ना बॉईजचं कसं असतं माहितीये का, तू बघ म्हणजे ते तयारी ही सुरू झाली तो बाजूलाच गेला की बाबा तुमचं मुलींचंच असतं बाबा असं जास्त. काही नाहीये. मी सदैव तुझ्या शेजारी आहे, फक्त बघ. हो हा तू ओके. सांग तयारीचं काय सांगत So, होतेस? तयारी खूप दिवसांपासून सुरू होती की कलर काय असणार आहे. सो मग यावेळेस आम्हाला सूट दिली होती की तुम्हाला जे हवंय ते करा. मग आम्ही पण सुटलो आणि मग छान कॉस्ट्युमचं सिलेक्शन, मग फॅब्रिक सिलेक्शन, मग लुक सिलेक्शन, मग लुक्स काढणं, त्यात शूट करणं,
हे सगळं चालू होतं. सो खूप मजा आली. त्यात डान्स रिहर्सल, माझा परफॉर्मन्स आहे, तुम्ही बघा, मजा येईल तुम्हाला. आम्हालाही खूप मजा आली. काय घरातलं लग्न असलं, अगदी 6 महिने आधी ठरलं तरी शेवटच्या क्षणी धावपळ होतेच. हो, तसंच एक वेशभूषाकार होते, ते म्हणाले होते रणदिवेंच्या तिन्ही मुलांचे कपडे मी करेन. दुर्दैवाने त्यांना काहीतरी अडचण आली. 4-5 दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला कळवलं आणि मग आमची शर्यत सुरू झाली, कारण तोपर्यंत शूटिंग सुद्धा रोज सुरू होतं. पण माझी जी अख्खी टीम होती, मी होतो, सोबत मी होतो, त्याच्यासोबत मी पण होतो आणि मी असे 4 जणांनी मिळून माझा लुक डिझाईन केलाय वेळ काढून. पण तुला माहितीये का, तू खूप छान दिसतोस, एकदम स्कूल. ऍशने बोल दिया बस बाकी कुछ नहीं. सारंग मला खुश. असं वाटतं ह्यातच रेड कार्पेट आता फुललं. झालं माझा सोहळा झालेला सफल आहे. संपूर्ण. मला पुरस्कार मिळालेला आहे. आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच. थँक्यू सो Thanks, मच. thanks. आम्हाला पण खूप मजा आली. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.